अनुपमा. आपण पाहत आहात राष्ट्रवादी न्यूज. बघूया आजच्या काही ठळक घडामोडी. विरारमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा भव्य आणि ऊर्जस्वल पक्ष प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या विचारांनी प्रेरित होत तसेच पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या झेंड्याखाली येत जनसेवेची शपथ घेतली. सगळ्यांनी निश्चितपणे आपल्याला इथे काही थोडंसं तुमच्याकडे काही जातीचं राजकारण असतं, थोड्या समाजाचं राजकारण असतं, बऱ्याच तऱ्हेचे हे सगळे अभ्यास करून जर आपण केलं तर मला खात्री आहे की इथे आपण म्हणतो ना विरारला आपल्याला काही यश नाही. विरारला मी निश्चितपणे सांगतो जर तुम्ही सिस्टमॅटिक काम केलं तर विरारमध्ये देखील आपण नगरसेवक निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री वाटते. त्या दृष्टीने तुम्ही त्या दृष्टीने कामा करा. नाला सोपारा आहे, वसई आहे. वसई आता यांनी सांगितलं की लोकसभेच्या निवडणुकीत आम्हाला आमच्या प्रत्येक यादीमध्ये आम्ही 2 नंबर आहे. बरोबर ना? मी काय बघितलं नाही, तू सांगतोस जिल्हा प्रमुख, तुम्ही सांगतो त्याच्यावर जर 2 नंबरला असेल तर चांगली प्रगती आहे ना. आज 2 नंबरला आपण राहतोय तर आपलं चांगलं आहे. आपण 2 नंबर 1 नंबरमध्ये कसं जायचं त्या दृष्टीने तुम्हाला प्रयत्न करायला आणि त्याच्याकरताच हा सगळा काटाटोप चालू आहे. महिन्याच्या आत माझ्या अंदाजाने 25 जानेवारीच्या आत सर्व निवडणुका या जिल्हा परिषद आणि तुमच्या महानगरपालिका घेण्याचं सरकारचं ठरलेलं आहे. तारीख कोणत्याही क्षणी डिक्लेअर अधिवेशन झालं. हे 1 आठवड्याचं अधिवेशन आहे. उद्यापासून आपलं नागपूरचं अधिवेशन नागपूरला चालू आहे.